ठीक आहे. आता हे घेतलं होतं आपण, याच्यासाठी माऊस पाहिजे. ठीक आहे, हे घेतलं होतं आपण एवढं. आता सर काय आहे, एवढं आता आपण इथपर्यंत बनवलं होतं. आता मी कधी हे चेंज केला ड्रॉपडाऊन साईडमध्ये आपला डेटा बदलते झटपट. मिनिमम मॅक्सिमम काल काढले होते आपण. इफनी हे आपण समिप्स लावले होते, बरोबर. तर आता मग कसं, आता आपल्याला MIS रिपोर्ट एक चार्ट वगैरे बनवायचा आहे. समोर खूप सारे चार्ट शिकू आपण. आता हे दोघं सिलेक्ट केले. इथे एक मला याच्यावर या डेटावर चार्ट बनायचा होता. इथे एक शॉर्टकट घेतला Alt+N+K. तर आमचं अल्टरवाले हळूहळू जाते. N चा नंबर K, Alt+N+K. आणि इथे कुठे जायचं सर, इथे जायचं ऑल चार्ट्समध्ये. आणि इथे लाईन चार्ट दिसते, खूप सारे चार्ट आहे. समोर आपण डॅशबोर्ड शिकू तर खूप सारे चार्ट्स घेऊ. आता कोणता चार्ट बनवायचा याच्यात, आता आपण हायएस्ट लोएस्ट वगैरे मॅक्सिमम मिनिमम काढलं होतं ना काल आपण. याच्यात मी मार्कर चार्ट घेतो, हे मार्कर्स म्हणतो. याला ओके करायचं. तसंच ओके केलं तर मग असं चार्ट बनला. आणि याला काय करायचं, इथे खाली घ्यायचं मस्त. याच्या खाली ठेवला बघ मी. आणि थोडा याला कस्टमाइज करू आपण आपल्यानुसार, चांगला प्रेझेंटेबल बनवू, बरोबर. तर हे जे चार्ट आहे क्वांटिटी सोल्ड वगैरे हे जे हे हटून देतो टायटल आर्ट, बरोबर. आणि ही लाईनही हटून देतो मी, डॉट्स वगैरे क्लिक करून डिलीटचं बटन. आता मला कसं करायचं आहे याच्यात की बाई हे हायएस्ट पॉईंट लोएस्ट पॉईंट. आता हे दोन स्पीडवर बनलेला मन दिसते आणि टोटल क्वांटिटी दिसते किती सोल्ड झाली. त्याच्यानुसार हे दाखवून राहिलं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता आपल्याला कसं करायचं सर, याच्यात हायएस्ट लोएस्ट ॲड करायचं. तर चार्टला वाढवतो हळूहळू. आता मॅक्सिमम मी दाखवते कोणतं मॅक्सिमम लेवल आहे. कर्सर गेला तर दाखवते 2215 सर्वात जास्त मॅक्सिमम आहे का तसं. सर्वात आता लोएस्ट नंतर घेऊ, पण जर मॅक्सिमम तर हे आहे. मग हे बाकीचे रेट गाव नाही एवढे, कारण की बाकीचे याच्यात ब्लँक आहे ना. तर जर आपल्याला तर हायएस्ट पॉईंट पाहिजे ना, मग 2000 बाकीचे थोडे डिस्प्ले करायचे आपल्याला डेटाच्या अनुसार. मी काय करू मग, तर सर याच्यात काय करा, आपल्याला आपण ब्लँक सोडला होता ना मॅसेजमध्ये. जर तो हायएस्ट राहिला तर ठीक, नाही तर ब्लँक. आता एखाद एरर करून देतो. एररला कधी डिस्प्ले नाही करत चार्ट. मी काय करतो, कोणतं एरर सर लॉजिकल तुम्ही म्हणाले की सेंटरमध्ये जाते. एरर सेंटरमध्येच जाते. तर कोणतं एरर दिलं जाते, हॅश नॉट अबाउट एरर, बरोबर. मी एंटर मारला, आता एकदम सेंटर आहे का. हो सर, इथे कंट्रोल-D करून द्या. याने काय होतं सर, याने आता बाकीचे जे ब्लँकमधले जे रेड पॉईंट काय होणार, हायएस्ट पॉईंट दाखवते. हायएस्ट काय आहे जरा, आता हायएस्ट पॉईंट आहे. तू अंडू करतो वाटलं असतं, ते प्रॉपर डिस्प्ले नाही होऊन द्यायला. ठीक आहे, असं होतं. प्रॉपर घेतो एखादं. ठीक आहे, एवढं पॉईंट होते ना आपले. आता मी काय करतो, चार्ट आपला इथपर्यंत आहे. माऊसी थोडा हार्ड झालेला आहे, त्याला थोडं असं ओढा. हायएस्ट पॉईंट पण एवढं सर्व पॉईंट दाखवतो. आता याच्यात काय करायचं, इथे एका आपल्याला ब्लँक सोडायचं, नॉट अबाउट एरर द्यायचं. आता इथे कंट्रोल-D केला, तुम्हाला मार्कर चार्टमध्ये आताही सर आहे हायएस्ट दाखवतो. याचे कलरच हे आहे वाटते, हे आहे वाटते सॉलिड पॉईंट. कलर रेड घेऊन द्यायला डिफॉल्ट. ठीक आहे, परत बनवतो आम्ही. प्रॉपर घेतलं नाही वाटतं ते. हे पूर्ण मंच आहे आपले. Alt+N+K ना. मग आपण गेलो ऑल चार्ट्समध्ये. इथे कोणता होता लाईट, इथे मार्कर चार्ट. सारे चार्ट राहते याच्यात. डॉट्सवाला हे करा, हे कोणता वाला लाईन विथ मार्कर, हे कोणता स्टॅक लाईन विथ मार्कर. ठीक आहे, हे वाला घेतो ना एवढंच. त्याच्या पहिले हे घेतलं होतं की हे घेतलं होतं. ठीक आहे, कोणतंही घ्या तर चालते. मार्कर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता आपण काय करतो, थोडी रेंज वाढवतो. आता बघा हायएस्ट पॉईंट येतो, आला की नाही. बाकीचे काऊन गायब झाले यार, कारण की इथे एरर केला नाही. एरर नाही केला असता तर म्हणून तो सरळ लाल 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 दाखवणार. हां, ठीक आहे, कळलं काय म्हटलं. इथे समजा मी पहिले एरर हटवतो, पहिले ब्लँक सोडून दाखवतो, तो काय फरक दिसतो, बरं. आणि इथे कंट्रोल-D करतो, काही सरळ दाखवतो तुम्हाला.
आपल्याला तर हायेस्ट पॉईंटच हायलाईट करायचा. कोणता एखादा एरर केला तुम्ही तर चालते. मी इथे कोणतं केलं हॅश नॉट अबाउट एरर कोणताही चालतं. नेम एरर आपण शिकलो होतो ते व्हॅल्यू एरर 10 दिस इंटू दिस कोणताही चालतं. आता आपण हायेस्ट पॉईंट दाखवतो. जर एकदम लहान करून दाखवून राहिलं तर प्रॉपर डिस्प्ले करा ना त्याचा. हे मार्कर आहे. आता मार्करवर डॉटवर क्लिक करायचं. राईट क्लिक करायचं आणि फॉर्मॅट डेटा सिरीज आणि ते यायचं फिलमध्ये म्हणजे लाईनी आणि मार्कर्स आहेत. आपल्याला मार्करवर जायचं. त्याचे मार्कर ऑप्शन्स आणि इथे जाते बिल्ट इन. थोडी साईज वाईज वाढवायची. एकदम लहान चिटुकला दिसून राहिलं तर थोडी जर त्याची साईज वाईज वाढवा. आता थोडा मोठा होतो सर. आता जरी हायेस्ट पॉईंट आहे काय अचीव करतो आपण लाल थोडे दाखवतो कलर. हायेस्ट म्हणजे ग्रीन चांगला कलर आहे भाई. इथे थोडा फिलिंग आपण चेंज करू द्यायची. फिल घेतला मी सॉलिड फिल. सॉलिडमध्ये कोणता घेतो जर ब्लू नाही पाहिजे जर आपल्याला हायेस्टला ग्रीन करू. इथे मी ग्रीन केलं. आता जर लोएसचं कसं लोएससाठी आता हे चार्ट इथे खाली घ्या. अंडू केलं मी. चार्ट इथे थोडा खाली घ्या आणि इथे याला एवढा. आता लोएसमध्ये खूप सारे ग्रे दाखवते. सर्वात लोएस्ट कोणता दिसते इथे पॉईंट काय दाखवून राहिला तो ऑक्टोबर महिना 727 आहे का. जर आपल्याला हेच पॉईंट आता दाखवायचं तर काय करू मग इथे एरर असं करू. जर इथे सोडा आणि इथे हॅश नॉट अबाउट एरर कंट्रोल डी. आता ही आता लोएस्ट पॉईंट दाखवते फक्त एक ग्रीन. आता याच्यावर राईट क्लिक करा मार्करवर. काय केलं होतं डेटा सिरीज सेम रिपीट टेलिकास्ट आहे. मग काय केलं होतं जर आपण फिलमध्ये मार्कर ऑप्शन्स बिल्ट इन साईज वाईज वाढवली ती 13 सेम साईज दे जाऊ. बरोबर. याचा फिल कलर जर आता हे लाल आहे लाल लिहायचं कमी अचीव केला. सॉलिडमध्ये जाऊन तुम्ही ग्रेडियंटही घेऊ शकता पण सॉलिड चांगलं वाटतं. डायरेक्ट डॉट्स मार्कर. आता कोणता घेतो जर याचं तर लाल घेतो मी डार्क लाल आहे की नाही. हे आला बा आपले मार्कर्स. सर आता हे जे लाईन आहे हे लाईन डॉटवर क्लिक करतो मी लाईन्सवर. यांना नमस्कार करून देतो डिलीट. आणि हे लाईन खूप थोडा हार्ड वाटून राहिली. अँग्युलर लाईन आहे. आपल्याला एकदम स्मूथ लाईन पाहिजे. याच्यावर काय करायचं क्लिक करायचं लाईनवर. आता राईट क्लिक करून अजून फॉर्मॅट डेटा सिरीज अजून इथे जायचं फिलमध्ये आणि ते आता कुठे जायचं. आता लाईन सिलेक्ट नाही झाली प्रॉपर सिलेक्ट करा. क्लिक करा फक्त लाईनवर. आता बा लाईन आला आणि इथे अजून जायचा खाली तुम्हाला स्मूथ लाईन भेटते. तर एकदम कर्व येऊन जाते मस्त चांगली. आणि आता थोडी याची विड्थ वाढायची. एकदम चिटुकली दिसून राहिली ते. त्याला माऊसला ॲड झाला. ठीक आहे. 3 3.25 3.5 ठेवायचा. 4ही ठेवला तर चालते. 3.75 ठेवला जाते. आणि जर थोडा याची विड्थ वाढवा चार्टची खाली थोडी विड्थ वाढवा. बरोबर. आता थोडा याला एकदम डार्क कलर झाला का थोडा प्रेझेंटेबल द्यायला. काय करायचं जर इथे झालं आपण लाईनमध्ये इथे तुम्हाला कलर दिलेला आहे. जो सॉलिड कलर होता आपला इथं होता याच्यात ब्लू आहे ना एकदम लाईट ब्लू देऊन दिलं प्रेझेंटेबल वाटते. बरोबर. आणि याच्यात पॉईंट्स इथं दिसले पाहिजे. हे किती आहे थोडा याच्यात राईट क्लिक करून लेबल्स लावतो. बरोबर. सर्वांचे पॉईंट दिसतात पण कोणत्या महिन्याचा काय आपल्याला काही समजून नाही राहिला. म्हणून काय करू याच्यावर अजून थोडा दिमाग लावतो मी. राईट क्लिक आता जे लेबल्स आहे आपले याच्यावर क्लिक करा. याच्यात राईट क्लिक करा. याच्यात फॉर्मॅट डेटा लेबल्सवर आहे आणि याच्यात तुम्हाला कॅटेगरी नेम दिसते. कॅटेगरी म्हणजे आपले मंथ्स. बरोबर. याला थोडा आपण मस्त कलर करू. आमजाम देऊ त्याला लाईट कलर दे फक्त. गोल्ड होल्ड केला. बरोबर. आणि थोडी याची विड्थ वगैरे वाढू शकता तुम्ही चार्ट वगैरे. दिसला. तर सर आता आपण हे ड्रॉपडाऊन चेंज करू. आपण समजा हे पूर्ण कनेक्टेड आहे ड्रॉपडाऊनसोबत. आपण ड्रॉपडाऊन वगैरे चेंज केलं तर सर्व कनेक्टेड चेंज आहे. हो जसं ईस्ट आहे आता साऊथचा पहा. तर साऊथमध्ये हे चेंज झाला 2159 986 हे झटपट आपल्याला दाखवतं खाली.
हे 986 खाली लपलायला आलं आणि 215 म्हणजे जसं तुम्ही चेंज करणार तसं तो वर्क करणार. याला बंद करून द्यायचा. पुन्हा गेल गायच्यावर तुमचे ते वेस्ट होतं. वेस्टचं पॉईंट लोएस्ट आहे. हायएस्ट कोणत्या महिन्यात आहे? हायएस्ट एकदम लास्ट आहे डिसेंबर. तर डिसेंबर लपला आहे का? जर डिसेंबर लपला अजून थोडा वाढवा. हां आला ते इथे लपला. बरोबर. म्हणजे तुम्ही जसं इथे चेंज सर मला 2024 नाही 25चा बघा. 25चा बघा दिसते. डिसेंबर लोएस्ट आहे. जून सर्वात जास्त आहे. समजून ना सर. पण एक गोष्ट सांगा, याच्यात कोणत्या वर्षाचा आहे, कोणत्या रिजनचा आहे, कोणत्या महिन्याचा आहे. आपण इथे काय जाऊन जाऊन बघतच बसू काय करत. तिथे टायटल प्रॉपर आला पाहिजे ना. आपण आता कस्टमाइज एक टायटल बनवून घेऊ. तर ते कसं करायचं? तसंच आपण आपला काही डेटा लिहितो. जसं मला लिहायचं सेल्स परफॉर्मन्स. आपण आपल्या मर्जीनुसार कस्टमाइज टायटल देऊ शकतो. मी लिहिलं सेल्स परफॉर्मन्स. कोणत्या इयरमध्ये आहे आणि कोणत्या रिजनमध्ये आहे नंतर दिसणारच. हायएस्ट लोएस्ट किती. म्हणजे याचे ड्रॉपडाऊन्स बनवले आपण. जर आता कसं आता आपण कस्टमाइज बनवू. आपण इक्वल्स टू करू जोडू. हे पहिले घेतला सेल्स परफॉर्मन्स. म्हणजे एंडचं साईन झालं. शिफ्ट दाबूनचं एंड म्हणजे टेक्स्टला जोडायचं आहे, डब्याला जोडायचं. बरोबर. शिफ्ट दाबूनचं एंड आला. मधात काय पाहिजे? तर मधात मला स्पेस पाहिजे. डबल इन्व्हर्टेडच्या आतमध्ये काही देऊ शकतो आपण. स्पेस दिला मी डबल इन्व्हर्टेडचा. अजून एंड गेला. एंडमध्ये काय पाहिजे? अजून एंड करून स्पेस दिला. कुणाला नाही आपण फक्त टायटलमध्ये गेलो. काय ओढणार थोडे ओढणारचं काय म्हणतो आपल्याला. इथे काय करणार आपण? स्पेस दिली अजून एंड. मग मी इयर कोणता पाहिजे आपल्याला? इथे घेतला मी 2025. बरोबर. मग अजून एंड, अजून स्पेस, मग अजून एंड. आता आपल्याला हे पाहिजे काय? रिजन. अजून एंड, अजून स्पेस. समजून राहिलं काय ते? अजून एंड. रिजन कोणता आहे आपला? वेस्ट. असं काही टायटल दिसते. सेल्स परफॉर्मन्स आहे इयर 2025. रिजन वेस्ट. कोणत्या डब्यात आहे सर? H6. आता मी टायटलला लिंक करून देतो खाली चार्टमध्ये. कसं करायचं सर लिंक? आता मी जाऊ याच्यात आणि आता चार्टच्या ऑप्शनवर जाऊ. चार्ट डिझाईन्स. इथे चार्ट एलिमेंट्स. इथे काय करू सर? इथे आपण घेऊ चार्ट टायटल. मला पाहिजे हवं. बरोबर. इथे जे टायटल पाहिजे ते लिंक करू आपण. आपलं इक्वल्स टू करायचं. वरती टायटलवर कर्सर आहेच खाली. कनेक्टेड आहे तो. वरती गेलो मी इक्वल्स टू करून याला लिंक करून देतो. कोणता? हे ना H6 आणि एंटर मारून द्यायचा. खाली आता टायटल तुमचा फिक्स झाला बा. बरोबर ना. आणि इथे बोल्ड फोल्ड करायचा. कलर तर देता येते तुम्हाला. अल्टे चेंज लाईट कलर देता. तर आता हे दिसते क्लिअरली. म्हणजे आता कधी आपला वर्किंग चेंज झाला पाहिजे. सेल परफॉर्मन्स आपला आहे साऊथचा. तर साऊथचा डेटा ऑटोमॅटिक चेंज होते. 2025 नाही 24चा आहे. तर 24चा डेटा चेंज होते. ऑटोमॅटिक परफॉर्म जाते. 2159 एप्रिल 986 डिसेंबर. 2159 एप्रिल 986 डिसेंबर. मस्त चार्ट स्विंग मारतो. समजून राहिला का सर? पण एक गोष्ट सांगा, हे सर्व बन लागायचं तर या तुमच्या डेटावर. इथे आपण फॉर्म्युलेज बनवले ना. त्याच्या फॉर्म्युले लावले तर बनला तो. कोणी समजा आपले फॉर्म्युलेज हाईड करून देणार तर की कंपनीमध्ये फॉर्म्युलेज हाईड राहतो. तर म्हणजे ते कसं? म्हणजे समजा मी काय करतो, चार्टला इथे कंपनी दाखवून राहिली. ठेवलं मी इथे चार्ट आधी. बरोबर. पहिले वाटलं असतं याची टोटल काढून घ्या. 2 मिनटाचं काम आहे त्याचं. टोटल इक्वल्स टू सब. हे आपली टोटल आहे क्वांटिटी सूट. कारण की हे ड्रॉपडाऊन चेंज झाली तर ही चेंज होते आणि तिथे टोटल डिस्प्ले होते. पूर्ण काही ड्रॉपडाऊनवर झाली. एवढा टोटल बिझनेस झाला मग. आणि ॲव्हरेज कसं असं? ॲव्हरेज इक्वल्स टू ॲव्हरेज घ्या साधा. ही घेऊन घ्या ॲव्हरेज. 12 महिने राहते. 12 महिन्याचा ॲव्हरेज धंदा किती क्वांटिटी विकली पाहिजे?
याला कंट्रोल 1 करून तुम्ही शिकल्या नंबरमध्ये यायचं 0 डेसिमल राऊंड अप केलं तर 0.49 पर्यंत लेस होऊन जातं 0.5 आला तर वाढून जातं. तर मार्केटची भाषा आहे. बरोबर. पण काय सांगून राहिले ते तुम्ही? मी सांगून राहिलो तर बाय डेटाच हाईट झाला समजा आता चार्ट डिस्प्ले करायचा सर्व परफॉर्मन्स. पण कधी कंपनीमध्ये डेटाच आपले पूर्ण हाईट झाला वरतून सिलेक्ट करायचा. सरा माऊस लय खराब झाला. ठीक आहे. आता याला मी काय केलं राईट क्लिक करून हाईड करून दिलं. डेटाच हाईड करून डेटा हाईट झाला चार्ट तर पूर्ण ब्लँकच झाला सर. पण आपल्याला कंपनी काय करते फॉर्म्युलेज वगैरे कधी शीट्समध्ये नाही जाते ते पूर्ण हाईट राहते. आपण पासवर्ड वगैरे मी समोर शिकू त्यांना काय दाखवतात ते फक्त ग्राफिकल्स ड्रॉपडाऊन्स चेंज झाले ऑटोमॅटिक आपले चार्ट डिस्प्ले झाले पाहिजे डॅशबोर्डसारखे. तसं आता कसं आता आपल्याला चार्ट पाहिजे फॉर्म्युलेज हाईड केलं तर राईट क्लिक करायचा त्या चार्टवर आणि सिलेक्ट डेटा बरोबर की. आणि इथे यायचं हिडन अँड एम्प्टी सेल आणि इथे तुम्ही सांगा शो डेटा हिडन सेल्स. तर इथे तुम्हाला जे रोज अँड कॉलम्समध्ये हिडन डेटा आहे ते डिस्प्ले होते मग. तर आता चार्ट आला बरोबर. म्हणजे आता तुम्ही इथे काही करणार ऑटोमॅटिक ते चार्ट चेंज होणार. त्यांना काही दिसणार नाही फॉर्म्युला वगैरे नॉट झाला नॉटचा परफॉर्मन्स ऑटोमॅटिक दिसतो ना. 2024च्या बद्दल 26 घेतला मी. क्वांटिटी तर जरा चेंज होणं राहिली ना. तिथं लिंक त्याच्या डेटावर फक्त डेटा हाईड करून दिला त्यांनी. चार्टपड आपला बरोबर चेंज होऊन राहिला. सब स्विंग मारून राहिला तो. समजून राहिला का तर. पण आपल्याला इथं हे चार्ट दुसऱ्या शीटवर दाखवायचं म्हणजे हे एकाच शीटमध्ये पूर्ण मिक्सर होऊन राहिला ना. मग ते कसं करायचं आता मी चार्टला मूव्ह करून देतो नवीन शीटमध्ये. इथे फक्त ड्रॉपडाऊन दिसले पाहिजे फॉर्म्युलेज तर त्यांनी हाईड केले. आता ते कसं करायचं त्याच्यावर क्लिक केलं मी आणि आता आलो मी कुठे चार्ट डिझाईनवर. इथे राईट साईडमध्ये तुम्हाला मूव्ह चार्ट दिसते. इथे मी गेलो नवीन शीटमध्ये पाहिजे तर मी काही नाव देऊ शकतो. मी असं नाव दिलं एम आय चार्ट 2. असं कंपनी आपल्या चार्टचं नाव देऊ शकतो. बा ऑटोमॅटिक खाली शीटच बनली तेव्हा. तुम्ही झूम झूम करू शकता. हे कोणता इयरचा 2026 नॉट तुम्ही ड्रॉपडाऊन चेंज करा. आता झटपट तिथे स्विंग मार तिथे नॉर्थच्या बद्दल मला पाहिजे साऊथमध्ये. इथे बरोबर हे चेंज झाली आणि इथे पण चार्ट स्विंग मारते साऊथ. त्याला मार्कर्स म्हणते हायएस्ट पॉईंट लोएस्ट पॉईंट खूप चालते कंपनीचे. कोणत्या रिजनने चांगला परफॉर्मन्स केला त्यात एरिया वाईज झोन वाईज एम्प्लॉई वाईज डिपार्टमेंट वाईज. कंपनीला काय बिझनेसच पाहिजे ना. कंपनीचं मेन वर्किंग HR वर राहते ह्युमन रिसोर्स. समजलं की नाही. कारण की HR पर्सन एकदम हुशार राहायला पाहिजे. HR चांगला राहिला तर सेल्स मस्त होते. दुसरा HRच करते वर बरोबर की नाही. कळला का. याला आपण छोटूसा की काय मॅच बनवला. मला अर्धा पार्ट घेतला होता एक अर्धा पार्ट एक चार्टवर कसं त्या डेटावर बोलते काय आला. खूप सारे चार्ट्स आहे समोर डॅशबोर्ड पूर्ण भरून जाणार शीट्स आपली. पण त्याच्यासाठी हळूहळू पहिले प्रॅक्टिस बसायला लागते बरोबर की नाही. प्रॅक्टिस करून घ्या करूच हे जर करायला लागते.